कार्य करत असताना आत्ताचे आलेले नवीन विविध रिपब्लिकन नेते ह्याच रवींद्र शिंदेचा गैरफायदा घेऊन अधिकारी असताना ज्यांना कोणाला पाय ठेवायला जागा मिळायची नाही त्या रवींद्र शिंदेने त्यांना बसायला दालन दिलं मोकळं, आणि त्याच माझं दालनाचा गैरफायदा घेऊन माझ्यावर कुरघोडी केली. एकनाथराव शिंदेंना सस्पेन्शन करायला लावलं आणि माझ्या वडिलांची युनियन फोडण्याचा प्रयत्न केला, डुप्लिकेट लेटर्स छापले. अशा प्रकारे ही नालायक माणसे असून सुद्धा नालायकपणाचा पण काहीतरी कळस असतो, त्याच्याही पलीकडे गेलेली माणसे आहेत. माझ्या घरामध्ये कुटुंबामध्ये भांडणं लावण्याचं काम, माझ्या उपरोक्त मिसेसला फोन करून माझ्याबद्दल सांगणं, वाईट साईड सांगणं. परंतु मी वाईट साईड मार्गावरला नव्हतोच कधी. मी माझं प्रामाणिक काम भलं आणि समाजसेवा भली, बाबांचं कार्य भलं आणि लोकांना चांगलं उद्योग द्यायचो, निर्माण करायचो. आणि ह्या लोकांनाही समाजाच्या माझ्याकडून भरपूर आर्थिक मदत व्हायची आणि सामाजिक त्याग होता समाजासाठी. आणि अशा माणसाचा अधिकारी म्हणून वर बसलेला असेल त्याला कारवाई करून सस्पेन्शन करायला लागलं. सपोर्ट राजकीय आणि आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न, आत्महत्या करायचा प्रयत्न. रात्रभर कोविड कालावधीमध्ये ज्यावेळी घटना घडली, मी माझ्या घरी माहिती करून दिली नाही, पण माहिती ह्या लोकांनी सांगितलं आणि मी रात्रभर रडत बसलो. तसंच आपले एक शिक्षक आहेत चंद्रभान आझाद, त्यांच्याही घरी असंच लावायचं काम केलं. त्यामुळे त्यांच्या पतीपत्नीमध्ये दुरावा निर्माण. ते चंद्रभान आझाद आता गावी ग्रामसेवकाचं काम करतात, ठेकेदारीचं काम करतात. त्यामुळे हे कुटुंब कोणाची उद्ध्वस्त करायची, कशी करायची, कशा प्रकारे करायचं घरदार उद्ध्वस्त, तर ह्या नीच लोकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि अजून पण काल परवा 29 तारखेला जो काही प्रकार केला, भर महानगरपालिका कॅन्टीनमध्ये विनाकारण येऊन शिवीगाळ करणं आणि पैशाची मागणी करणं हे गैरकृत्य होतं. हा प्रकार एकदा नाही, दोनदा तीनदा झाला. त्यामुळे त्या दिवशी जो प्रकार झाला तो माझ्या डोक्यावरचं पाणी वाहून गेलं, कर झाला. त्यामुळे मी माझे जे काही रुद्र अवतार त्याला दाखवला, मी कोण आहे, काय आहे. रवींद्र शिंदे काय आहे? रवींद्र म्हणजे एक सूर्य आहे, सूर्य तेज आहे, प्रगल्भ आहे, गरम आहे. त्याचे जर चटके खाल्ले तर आधीच तुम्ही काय, त्याचा अजून काय निळे व्हाल, जळून राख व्हाल. त्यामुळे रवींद्र शिंदेच्या नादी लागू नका. रवींद्र शिंदे हा संविधान पोळून प्यालेला आहे, घटना संविधान पोळून प्यालेलं आहे. त्यामुळे कायद्याचा रक्षक आहे, कायद्याचं भक्षक आहे, सर्व गोष्टी शासकीय कायद्यानुसार करतो. त्यामुळे विनाकारण बदनाम करायचा प्रयत्न हे भास्कर वाघमोर यांनी जो काही केला त्याला तुम्ही ठाणं सोडून द्यायला लावणार. हा माझ्या काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. त्याला वाटलं मी काही करू शकत नाही. बघा, मी एक सुसंस्कृत माणूस आहे, सरकारी खात्यात एवढ्या मोठ्या पदावर राहिलेला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या पदावर राहिलेल्या माणसाची लायकी काढणं चार चौघामध्ये कितपत कोणाला पटलं असतं. माझी मिसेस नेहमी मला सावध करायचा प्रयत्न करते की अशा लोकांपासून सावध राहा, अशा सावध राहा, हे तुला बुडवतील, हे तुला बुडवतील, हे तुला बुडवतील. मी मिसेसचं ऐकलं नाही. माझा समाज आहे, चुकला तरी माझा समाज आहे, झुकला तरी माझा समाज आहे, कोणी अंगावर आलं तरी माझा समाज आहे. हे भावना ठोक्यात ठेवताना मी सावरून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु माझ्याच घरावरती कुऱ्हाड मारण्याचा प्रयत्न या भास्कर वाघमोर यांनी, प्रमोद इंगळेंनी केला. माझ्या उपवृक्ष करायचे, दाखवायचे आणि गडकरी इंगळ्यांमध्ये माझे युनियन फोडायचा प्रयत्न केला. मला मिलिंद कराडे माझे मित्र, काँग्रेसचे वर्गमित्र, यांनी सांगितलं, रवी या लोकांपासून सावध राहा. एक खेडे पाटील आहेत, हे या लोकांना फितवले युनियन फोडून काढतील, तोडून काढतील, बाबांचं नाव खराब करतील. हे सत्य झालं. परंतु बाबांचं नाव खराब होऊ देता कामा नये आणि मी ते दिलं पण नाही आहे. कारण तेवढे प्रगल्भता माझ्यात आहे, संविधान आहे, घटना आहे, बाबांचं कार्य सत्य आहे. त्यामुळे कधी नाही.
जर मी माझ्या खात्यामध्ये अभियंता राहिलो आहे आणि जर मी कर्मचाऱ्यांसाठी भांडतोय, कर्मचाऱ्यांची युनियनवर भांडतोय, तर युनियनला जे काही आर्थिक खर्च लागतो तो मी अधिकाऱ्यांनी माझ्या मित्रांकडून इंजिनियर्स लोकांकडून स्वतः हाताने मागून घेतो. विविध पत्रकार मीडिया आहे, विविध पेपरवर्क आहे, विविध धावपळ आहे. असं काय युनियनच्या आंदोलनाचा मोर्चाचा भाग मी वर्गणी रूपामध्ये माझ्या मित्रांकडून इंजिनियर्स लोकांकडून हक्काने मागून घेतो. तो अधिकार आहे. जर त्यांच्यासाठी मी करतो तर त्यांच्याकडून 1500 वर्गणी घेणं हा माझा अधिकार आहे, तो घेतो. त्यात काही काय बेरे नाही. आणि 1500 घेतल्याने मी माझं फार मोठं घर चालणार आहे असं पण नाही ना. मी ऑलरेडी खाऊन पिऊन सदन आहे. मी असून खाऊन पिऊन सदन. त्यामुळे जो खरं समाजाचं काम करतो त्याला लोक नेहमी बदनाम करतात, हे सर्वश्रुत आहे. आणि ही लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला धब्बा आहेत, गौतम बुद्धांच्या नावाला धब्बा आहेत आणि आंबेडकर जयंतीच्या नावाखाली पैसे खातात गावोगावी खेडेपाड्यातून. आज लोकांचे मला फोन आले, शिंदेसाहेब तुम्ही चांगलं केलं, यांचा वचपा काढला. शिंदेसाहेब तुम्ही चांगलं केलं, यांचा वचपा काढला आणि यांना ठाण्यातून पळती भोई कमी करेल असं नाव रवींद्र शिंदे आहे. त्यामुळे चांगू शिंदेचं खरं कार्य करणारं रक्त आज काम करत आहे. विविध कामगार संघटनांचे प्रश्न सॉल्व्ह करत आहे. कामगारांच्या भरत्या, वारसा हक्क, कामगारांची थकीत देणं, या सर्व गोष्टी अबाधित सेवानिवृत्ती रिटायरपणे प्रभावीपणे केल्या आणि करत आले आणि करत राहणार. आता पुन्हा एक नवीन आंदोलन घेतलं सफाई कामगारांच्या हक्काच्या घराचं. 30 तारखेला मोर्चा ठरवला होता पण प्रशासनाने मान्य केलं. कामगारांच्या घराचा रखडलेला प्रश्न सोडवण्याचा नगराभियंत्यांनी मान्य केलं आणि त्या अनुषंगिक माझं आंदोलन संपवलं. हा विजय आहे. आज हा प्रभाव आहे, आज नेतृत्वाचा प्रभाव आहे, चांगू शिंदेंच्या कार्याचा प्रभाव आहे, गौरवचा प्रभाव आहे. त्यामुळे प्रभावीपणे काम करत असताना प्रशासनाला माझी धास्ती वाटते की कुठेतरी रवींद्र शिंदे हा प्रभावशाली आहे, हुशार आहे, अभ्यासाने कायद्याने काम करतो, संविधानाने काम करतो. त्यामुळे कोणाच्या बापाला तर मी काय घाबरणार नाही. कोणी काही येईना, कोणी किती का मोठं येईना, मुख्यमंत्री असतो, राष्ट्रपती असतो, राज्यपाल असतो, मी संविधानिक काम करतो. त्यामुळे संविधानमय कोणाला भीती वाटणं गरजेचं नाही. त्यामुळे कुठल्याही महाराष्ट्र राज्याच्या पातळीवर असतं, कुठल्याही देशाच्या राज्याच्या पातळीवर असतो, माझं हे काम हे सार्वभौम राहील. जे कामगार हा माझं दैवत्व आहे. जे बाबांचं दैवत्व होतं हा माझं दैवत्व आहे, मी स्वीकारलेलं आहे. त्यासाठी मी घरादारावर माझं नांगर ठेवलेलं आहे आणि सार्वभौम कामगारांसाठी व्हायलेलं. एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.